पुण्य आणि पाप हे दोन शब्द आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी त्याचा वापर करत असतो. पण पुण्य कशाला नेमकं म्हणतात आणि पाप कशाला म्हणतात हे आपल्याला कळत नाही. आणि म्हणून मी काल सांगितलं की सत्कर्मातून पुण्य निर्माण होतं आणि ते सुखाला कारणीभूत ठरतं. दुष्कर्मातून पाप निर्माण होतं आणि ते दुःखाला कारणीभूत ठरतं. हे जे पाप आणि पुण्य जे आहे, हे पाप पुण्य म्हणजे नेमकं काय ते मला सांगायचं आहे. सत्कर्म झालं आणि ते फळाला आलं नाही, मग ते मध्ये राहतं कुठे? या मधल्या पिरियडमध्ये ते राहतं कुठे? सत्कर्म केलं, अजून फळाला आलेलं नाही, तोपर्यंत ते राहतं कुठे? त्याचं वास्तव्य कुठे? ते महत्त्वाचं आहे. आणि ते कसं? आणि म्हणून हा विषय मी घेतलेला आहे. त्याचं कारण सत्कर्म झालं रे झालं की त्याचा ठसा उमटतो. त्याचप्रमाणे दुष्कर्म झालं की त्याचा ठसा उमटतो. आणि पाप पुण्याचे ठसे, त्याला त्या ठसांना पाप पुण्य म्हणतात. सत्कर्माचा ठसा आणि दुष्कर्माचा ठसा, हे जे पाप पुण्य आहे तो ठसा आपल्या जाणीवेवर उमटतो आणि अंतर्मनाच्या द्वारे आपल्या हृदयाच्या बँकेमध्ये ते जमा होतं. हा असा प्रोसेस आहे. म्हणजे जोपर्यंत सत्कर्म फळत नाही आणि दुष्कर्म फळत नाही तोपर्यंत ते पाप आणि पुण्य कुठे हवेत जात नाही किंवा कुठे जमिनीत जात नाही, तर ते आपल्या जाणीवेच्या स्तरावर त्याचे ठसे उमटतात आणि ते ठसे अंतर्मनाच्या द्वारे आपल्या हृदयाच्या बँकेत जमा होतात. आता हे जे आहे ते ठसा म्हणतो मी. हा ठसा ठसा म्हणजे तरी काय? तर एक उदाहरण देऊन सांगतो, मग आपण बँक म्हणजे काय ती बघू. ठसा आपण फिंगर प्रिंट्स म्हणतो. फिंगर प्रिंट्स म्हणजे आपली जी बोटं आहेत त्याचे ठसे जेव्हा उमटतात तेव्हा ते ठसे आपले जसे असतात तसे इतरांचे कोणाचेही नसतात. आतापर्यंत किती लोक जन्माला आले, किती गेले, किती येणार, ह्या सर्वांचे जे फिंगर प्रिंट्स आहेत ते एकमेकांशी कधीही जुळत नाही. पोलीस डिपार्टमेंट याचा बरोबर उपयोग करतं. आणि पोलीस डिपार्टमेंट जे गुन्हेगार आहेत त्यांचे नेहमी गुन्हा केला रे केला की त्यांचे पहिला फिंगर प्रिंट्स घेतात. आणि फिंगर प्रिंट्स घेतले की मग पुन्हा कधी गुन्हा झाला आणि त्याला पकडलं गेलं की त्या फिंगर प्रिंट्सबरोबर ते तपासून बघतात. या फिंगर प्रिंट्सवरून ते गुन्हेगारांना शोधून काढतात. एखादा खून केलेला असतो, तो खुनी इतका हुशार असतो की तो आपले कुठलेही ज्याला आपण पुरावे म्हणतो ते तो ठेवत नाही. तरीसुद्धा पोलीस डिपार्टमेंट इतकं हुशार असतं की कुठेतरी याचे फिंगर प्रिंट्स मिळण्याची शक्यता असते आणि ते मिळतातच आणि तो पकडला जातो. थोडक्यात फिंगर प्रिंट्स हा शब्द लक्षात ठेवला की पाप पुण्य म्हणजे काय ते तुमच्या ध्यानात येईल. फिंगर डोळ्याला दिसतं पण त्याचा प्रिंट डोळ्याला दिसतो का? नाही दिसत. फिंगर प्रिंट डोळ्याला दिसत नाही, फिंगर दिसतं. तसं सत्कर्म दिसतं पण त्याचा जो ठसा म्हणजे प्रिंट तो दिसत नाही. आता दिसत नाही म्हणून तो नाही असं नाही. तो जेव्हा फळाला येईल तोपर्यंत तो ठसा, मग पाप किंवा पुण्य,
अंतर्मनाच्या द्वारे हृदयाच्या बँकेत जमा होतात. हा जो प्रोसेस आहे हा इतका गुप्तपणे होतो, इतका सहज होतो, इतका अचूक होतो की त्याला तोड नाही. कोणाला कळत पण नाही हे सगळं चाललेलं आहे म्हणून. आज लोकांना याची काहीही कल्पना नाही किंवा हे जसे फिंगरप्रिंट्स आहेत तसे पाप पुण्याचे ठसे आहेत, प्रिंट्स आहेत आणि ते अंतर्मनाच्या द्वारे आपल्या बँकेत जमा होतात, हृदयाच्या बँकेत. त्याला डिवाइन बँक असं मी म्हटलं आहे. आणि हे पाप पुण्य जे आहे ते आपल्या जीवनामध्ये कार्यरत असतं. हे पाप पुण्य आपल्या जीवनामध्ये कार्यरत असतं. म्हणजे आता अर्थ असा की तुमचं सगळं जे जीवन आहे ते जीवन म्हणजे या पाप पुण्याचा हिशेब. हे सगळं आपलं जे जीवन आहे हे पाप पुण्याचा हिशेब. हे पाप पुण्य निर्माण कर्मातून होतं. आपण जे कर्म करतो त्या कर्मातून पाप आणि पुण्य निर्माण होतं, सत्कर्म किंवा दुष्कर्म. आता जन्माला आपण येतो तिथपासून तर मरेपर्यंत आणि मेल्यानंतर हे पाप पुण्य आपल्याबरोबर असतं. हे पाप पुण्य आपल्याबरोबर असतं. म्हणून तुम्हाला तुमची प्रॉपर्टी घेऊन जाता येत नाही कुठे. पैसा संपत्ती घेऊन तुम्हाला कुठे जाता येत नाही. आपला जो परिवार आहे त्याला घेऊन तुम्हाला कुठे जाता येत नाही. म्हणजे वर वर म्हणजे कळलं ना कुठे ते. आणि आपल्या बरोबर जर कोण येत असेल ना ते पाप आणि पुण्य ते बरोबरच असतं. म्हणून जन्माला येतो ना तेव्हा आपण आधी केलेलं जे पाप आणि पुण्य ते संचित, त्याला संचित असं म्हणतात. आपण जन्माला येतो ना ते संचित घेऊनच येतो. म्हणजे पाप पुण्याचे ठसे बँकेत जे जमा झालेले असतात ते ठसे घेऊन, ते पाप पुण्याचा संचित घेऊन आपण जन्माला येतो. हेच पाप पुण्य प्रारब्ध रूपाने आपल्या वाट्याला येतं. हेच पाप पुण्य भोगत असताना जे क्रियमाण म्हणजे आपण जे करतो त्याच्यातून पुन्हा पाप पुण्य निर्माण होतं. आणि ते परिपक्व झालं की त्याच्यातून नियती निर्माण होते. आणि नियती फळाला आली की त्याच्यातून आपल्याला सुखदुःख प्राप्त होतं. आणि या सुखदुःखाला आपण नशीब असं म्हणतो. म्हणजे संचित ते नशीब हा सगळा जो प्रवास आहे ह्याच्यामध्ये ए टू झेड पाप पुण्य आहे. ए टू झेड पाप पुण्य आहे. म्हणजे पाप पुण्याचं किती महत्त्व आहे हे आपल्या ध्यानात येईल. म्हणजे पाप पुण्य म्हणजे काहीतरी वेगळी कल्पना नाही, तर ती अत्यंत सायंटिफिक कल्पना आहे. पण ती अव्यक्तामध्ये असतं, डोळ्याला दिसत नाही. आणि म्हणून ती नाही म्हणण्याकडे प्रवृत्ती लोकांची असते. देव दिसत नाही मग आम्ही मानत नाही. अरे पण हवा दिसते कुठे, गुरुत्वाकर्षण शक्ती दिसते कुठे, इलेक्ट्रिसिटी दिसते कुठे, दिसत नाही. पण इलेक्ट्रिसिटीचे परिणाम दिसतात. ज्याला आपण गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतो, कशावरून, 4 मजल्यावर उडी मार. म्हणजे पुरावा तिथल्या तिथे. गंमत अशी आहे की गुरुत्वाकर्षण शक्ती अनुभवाला येते पण दिसत नाही. हवा अनुभवाला येते पण दिसत नाही. वीज अनुभवाला येते पण दिसत नाही. त्याप्रमाणे हे पाप पुण्य जे आहे हे दिसत नाही पण भोग रूपाने अनुभवाला येते. आता हे जे भोग आहे त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आहे, फार सुंदर आहे. वृक्ष जाणीजे फळे, मानस जाणीजे बोले, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. काय सुंदर आहे बघा. की फळावरून
वृक्ष काय ते सांगता येतं. बोलण्यावरून माणसाचं मन कळतं. काही माणसं बोलतच नाही, काही कळतच नाही ह्याच्या मनात काय चाललंय. काही माणसं अशी असतात ना, जी बोलत नाही ना, त्यांच्या मनात काय चाललंय काही कळत नाही. म्हणून तुम्ही बोलताना त्याच्यातून तुम्ही काय आहात हे कळतं. आणि तिसरं, भोग, सुखाचे किंवा दुःखाचे किंवा सुखदुःखाचे आपल्या वाट्याला येतात, तेव्हा आपण ओळखायचं आपलं पाप आणि पुण्य काय. हे अगदी गणित इतकं सरळ आहे की त्याच्याशी फार डोकं वापरायला पाहिजे असं तर नाही. अगदी सरळ साधं सोपं गणित आहे की आपल्या वाट्याला जे सुख येतं ती ईश्वरी कृपा नसते, तर तो पुण्याचा प्रभाव असतो. आणि आपल्या वाट्याला जेव्हा दुःख येतं तेव्हा तो ईश्वरी कोप नसतो, तर तो पापाचा प्रताप असतो. आणि म्हणून पुण्यप्रभाव आणि पाप प्रताप हे दोन आपल्या जीवनामध्ये आपल्याला सतत अनुभवाला येत असतात. आणि म्हणून पुण्याचा प्रभाव इतका आहे मोठा की जीवनामध्ये सतत आपल्याला जे काही चांगलं मिळत असतं तो पुण्याचा प्रभाव असतो. चांगली बायको मिळणं, चांगली मुलं होणं, चांगली नातवंड होणं, चांगला जावई मिळणं, चांगली सून मिळणं, चांगले आईवडील मिळणं. चांगले आईवडील मिळणं हे फार मोठं, कारण आपलं सर्वस्व त्यांच्यामुळे असतं. तेच जर अडाणी असतील ना आणि त्यांना कशाचं महत्त्व नसेल शिक्षणाचं वगैरे, तर मुलं शिकत नाहीत. पण तेच आईवडील कधी काय काय असतात ते अशिक्षित असतात, अडाणी असतात, पण शिक्षणाचं महत्त्व त्यांना माहीत असतं. आणि आपल्या मुलांना डॉक्टर करायचं, इंजिनियर करायचं अशी त्यांच्या ठिकाणी असतं. म्हणून आईबाप चांगले मिळणं ह्यालासुद्धा पुण्य लागतं. आणि आपल्याला आईवडील चांगले न मिळणं हे पापाचं प्रताप असतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या जीवनामध्ये हे पुण्य महत्त्वाचं आहे आणि पाप महत्त्वाचं आहे. कोणाच्या पुण्याईने कोण जगतो सांगता येत नाही. फार महत्त्वाचा सिद्धांत मी आता सांगतोय. कोणाच्या पुण्याईने कोण जगतो सांगता येत नाही. घरामध्ये 10 माणसं आहेत, ही 10 माणसं कोणाच्या पुण्याईने जगतात हे सांगता येणार नाही. मग याला उपाय काय? याला सगळ्या 10 माणसांनी एकमेकांचं सन्मान करायचा, आदर करायचा, मन राखायचं, त्यांना प्रसन्न ठेवायचं. हे जर आपण केलं तर आपलं पुण्य एका बाजूने वाढतं आणि दुसऱ्या बाजूने सुख वाढत जातं. आणि म्हणून आपण कोणाच्या पुण्याईने जगतो हे आपल्याला कळत नाही, तेव्हा आपण असं धरून चालायचं की आपण घरातली जी मंडळी जो आहेत ना त्यांच्या पुण्याईने आपण जगतो असं आपण धरून चालायचं. पण असं लोक करत नाहीत. ते म्हणतात अहो आमच्या पुण्याईने तुम्ही जगता. असे जे म्हणतात ना ते खुळे आहेत, ते अक्कलशून्य आहेत, ते निर्बुद्ध आहेत. एक लक्षात ठेवायचं की माझ्या पुण्याने तुम्ही जगता असं तुम्ही कधीही म्हणता कामा नये. तर तुमच्या पुण्याने आम्ही जगतो असं जर म्हटलं तर तुम्ही नम्र व्हाल. तुम्ही इतरांशी चांगलं वागाल, चांगलं बोलाल, कारण मनामध्ये आपलं आहे अरे मी ह्यांच्यामुळे मी सुखात आहे, ह्यांच्या पुण्याईने मी आनंदात आहे, ह्यांच्या पुण्याईने माझं सगळं काही उत्तम चाललेलं आहे. असं जेव्हा तुम्ही इतरांबद्दल भाव ठेवाल तेव्हा त्याची जी रिॲक्शन होईल त्या इतरांकडून ती सतत तुम्हाला चांगलीच मिळेल. हे जीवनाचं गणित हे इतकं सिंपल आहे,
पण लोकांना हे कळत नाही, कोणी सांगत नाही, कोणी त्याच्यावर विचार करत नाही, कुठे लिहिलेलं नाही, असं झालेलं आहे. म्हणून हा जो पुण्याचा प्रताप आहे, आपल्या जीवनामध्ये कित्येक वेळेला संकट येतात. त्या संकटातून आपल्याला कोण वाचवतं? आपल्या गाठी किंवा पाठी जे पुण्य आहे ते वाचवतं. म्हणून म्हणतो आपण कधी कधी आमच्या वाडवडिलांची पुण्याई, असं आपण म्हणतो. ही कृतज्ञता आहे. आई वडिलांची पुण्याई, वाडवडिलांची पुण्याई म्हणून आम्हाला हे मिळालं. आता बघा, आता जमिनीचे भाव वाढले आहेत. तर ज्या ठिकाणी एक खोपटं होतं, खोपटं, आता समजा वरईच्या ठिकाणी, वरई त्या बाजूला एक खोपटं आहे, पण त्या खोपट्यालाच आता एवढी किंमत आलेली आहे की तो बिल्डर वाटेल ती किंमत द्यायला तयार होईल. त्या तिकडेच एक मोठी इमारत बांधेल, त्याला फ्लॅट मिळेल आणि शिवाय त्याला आणखीन 2-3 दुकानंसुद्धा त्याच्या नावाने होतील. कोणाची पुण्याई? ते खोपटं कोणी बांधलं? त्याच्या आईवडिलांनी किंवा वाडवडिलांनी. फळ कोणाला मिळालं? असं तुम्हाला खूप अनुभव प्रत्येकाला येत असतील. ही वाडवडिलांची पुण्याई, आपल्या बायकोची पुण्याई, मुलांची पुण्याई. तुम्ही मला एका प्रश्नाने विचारला, एका माणसाने, एक ज्योतिषी, त्याने मला एकदा प्रश्न विचारला, वामनराव, आम्ही ज्योतिष सांगतो पत्रिका वगैरे बघून, पण आमचं खरं ठरत द्यायचं कारण का? तर मी त्याला हे सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा पत्रिका बघता त्यावेळेला तुम्ही फक्त त्याचीच पत्रिका बघता, पण घरामध्ये जे बाकीचे आहेत त्यांची पत्रिका बघितली का? त्या सर्वांची पत्रिका बघून तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा तुमचं भविष्य बरोबर येईल. काही ह्याच्या पत्रिकेमध्ये जर ग्रह वाईट असेल, पण ह्याच्या बायकोच्या ह्याच्यामध्ये जर ग्रह चांगले असतील तर बॅलन्स होतो आणि हा तरतो. असं होतं. म्हणून कोणाच्या पुण्याने कोण जगतो हे सांगता येत नाही. म्हणून पुरुषांनी लक्षात ठेवायचं, कदाचित बायकोच्या पुण्याने आपलं बरं चालत असेल, मग बायकोला चांगलं वागवा. कदाचित मुलांच्या पुण्याने आपल्याला चांगलं मिळत असेल, मुलांना चांगलं वागवा. कदाचित आईबापांच्या पुण्याने मिळत असेल, आईबापांना चांगलं वागवा. कोणाच्या पुण्याईने आपल्याला सुख मिळतं हे सांगणं कठीण. थोडक्यात पुण्याचं महत्त्व किती आहे हे आपल्या ध्यानात येईल. आता आपल्या ठिकाणी हे जे ठसे उमटतात ते अंतर्मनाच्या द्वारे हृदयाच्या बँकेत जमा होतात. म्हणजे नेमकं काय होतं ते आता मी सांगतो की ठसा कुठे उमटतो. आता फिंगरप्रिंट्स, आपल्या फिंगरवर त्याचे ठसे उमटतात. तसं पाप पुण्याचे ठसे जे आहेत ते आपल्या ठिकाणी जी जाणीव आहे त्या जाणीवेवर उमटतात. आणि जाणीवेवर जे ठसे उमटतात त्या अंतर्मनाच्या द्वारे आपल्या हृदयाच्या बँकेत जमा होतात. आता अंतर्मन म्हणजे काय? अंतर्मनाच्या नव्हे, हृदयाच्या बँकेत जमा होतात. ते हृदय म्हणजे काय आणि हृदयाची बँक म्हणजे काय, तिथे जमा होतात. आणि त्याचं काय होतं ते आपण थोडक्यात बघू. आपण ज्याला दिव्य जाणीव असं म्हणतो, डिव्हाइन कॉन्शियसनेस असं आपण ज्याला म्हणतो, ही जी दिव्य जाणीव आहे ती अमर्याद आहे. ती अमर्याद आहे. आपलं हे जे शरीर आहे त्यात जाणीव आहे असं तुम्ही सर्वजण समजता. वस्तुस्थिती तशी नाही. जाणीवेमध्ये हे शरीर आहे आणि शरीरामध्ये जाणीव आहे, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही म्हणाले काय हो, जाणीवेमध्ये शरीर आहे, किंवा भक्तीच्या भाषेत सांगायचं म्हणजे परमेश्वरामध्ये आपण आहोत आणि आपल्यात ईश्वर आहे.
आणि एक उदाहरण देऊ का? विहिरीमध्ये आपण कळशी सोडली आणि ती खाली गेली, विहिरीच्या कळशीच्या भोवती पाणी आणि कळशीत पाणी. तसं हे आहे की ही जी जाणीव आहे, ही जाणीव सर्व ठिकाणी पसरलेली आहे. आता मी बोलतो आहे, तुम्ही ऐकतात, ऐकल्यानंतर तुम्ही जाणतात, ती तुमच्या ठिकाणी जाणीव आहे. म्हणून तुमच्या ठिकाणी जाणीवच नसती तर तुम्ही माझं ऐकूच शकणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी ती जाणीव तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, यांच्यामध्ये आहे. इतकंच नव्हे तर सर्व प्राणी मात्र त्याच्यामध्ये आहे. त्याही पलीकडे ज्याला आपण अचर म्हणतो त्याच्या ठिकाणी पण असते, पण अत्यंत सूक्ष्म स्वरूपात. आणि म्हणून ही जाणीव जी आहे, ही जाणीव सर्वव्यापी आहे आणि ती आपल्या ठिकाणी सुद्धा वास करते. म्हणजे याचा अर्थ असा की जाणीवच आपल्यातून प्रगट होत असते. ही जी जाणीव आहे तीच आपल्यातून प्रगट होत असते. डोळ्यातून प्रगट होणारी जाणीव, कानातून प्रगट होणारी जाणीव, हातापायातून प्रगट होणारी जाणीव, आणि ही जाणीव कर्मेंद्रियातून कर्म करते, ज्ञानेंद्रियातून ज्ञान संपादन करते, गोळा करते, अंतरेंद्रिय ज्याला म्हणतात त्याच्यातून संकल्प विकल्प करते, चिंता करते, निश्चय करते. इतकंच नव्हे तर मी असंही म्हणते. म्हणून आपल्या ठिकाणी मी म्हणणारी जर कोण असेल तर ती जाणीव आहे. ही जाणीव आपल्या ठिकाणी मी म्हणते. ही जी जाणीव आहे ती मुळात दिव्य आहे, पण आज ती अशुद्ध आहे. आज ती अशुद्ध आहे. अशुद्ध काय? तर तिला आपल्या दिव्यत्वाचा विसर पडला. आणि म्हणून आज तुमच्या सर्वांच्या ठिकाणी आज जी ती जाणीव नांदते ती आज अशुद्ध स्वरूपामध्ये आहे, कारण तिच्या ठिकाणी विसर पडला. आणि हा विसर पडल्यामुळे जाणीव अशुद्ध झाली. जाणीव अशुद्ध झाली तिला जीव असं म्हणतात. जी जाणीव अशुद्ध झाली तिला जीव असं म्हणतात. आणि जी जाणीव शुद्ध होती त्याला शिव असं म्हणतात. म्हणून जीवाचं रूपांतर शिवात झालं. म्हणून हा जो जीव आहे हा आज आपल्या ठिकाणी जो नांदतो आहे तो जीव. आणि हा जीव म्हणजे अशुद्ध जाणीव आपल्या ठिकाणी नांदते आहे. आणि या अशुद्ध जाणीवेमुळे आपण कित्येक वेळेला पाप करतो आणि कित्येक वेळेला आपण पुण्य करतो. हे मी का सांगतो आहे की जाणीव आपल्या ठिकाणी जी आहे ही फार महत्त्वाची आहे. आणि या जाणीवेच्या द्वारे सर्व होत असतं. हीच जाणीव, ह्या जाणीवेचा जो खोल कप्पा आहे तो अगदी खाली अंतर्मनाच्याही पलीकडे गेलेला असतो आणि दिव्य मनाशी जोडलेला असतो. त्या खोल कप्प्यामध्ये जी जाणीव आहे तिला मी डिवाइन बँक असं म्हणतो. तेच हृदय आहे आणि त्या हृदयामध्ये ती डिवाइन बँक आहे. कळायला जरा कठीण आहे, हे मला मान्य आहे. कळायला कठीण आहे, पण कानावरून तरी गेलं पाहिजे. बुद्धीत जाईल तेव्हा जाईल, पण कानावरून तरी जाऊ दे. आणि नाही समजलं बिघडत नाही, एवढं लक्षात ठेवलं म्हणजे पुरे की पाप पुण्य आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. त्याच्यामुळे आपलं सगळं जीवन जे आहे ते चांगलं किंवा वाईट आपल्याला अनुभवायला येतं. आणि हे पाप पुण्य जे आहे हे आपल्या ठिकाणी जे निर्माण होतं ते निर्माण आपल्याला पुण्यच निर्माण करायचं आहे आणि पाप टाळायचं आहे. एवढंच आपल्याला करायचं असतं. एवढं जरी कळलं तरी पुरे. सगळी इलेक्ट्रिसिटीचं तत्त्वज्ञान समजलं पाहिजे असं नाही. आपण बटन दाबलं की दिवा लागतो, बटन दाबलं की प्रकाश पडतो की नाही. त्याच्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचं ज्ञान पाहिजे का? नको, काही लागत नाही त्याच्यासाठी. फक्त बटन दाबा एवढं तरी करा.
तसं पाप टाळा आणि पुण्य जोडा, संपलं. गंमत अशी आहे की पुण्य कशाला म्हणतात आणि पाप कशाला म्हणतात, आणि त्याचे एकंदर फॅक्टर्स काय आहे ते मी काल सांगितलं. पाप ते परपीडा वगैरे ते सांगितलं का. पुण्य ते परोपकार म्हणजे सत्कर्म दुष्कर्म. पण आपल्या ठिकाणी हे सत्कर्म फक्त पाप आणि परोपकार आणि परपीडा इतकं मर्यादित नाही. तर हे जे पुण्य आणि पाप आहे ते आपल्या विचारापासून सुरू होतं. आपण जे विचार करतो त्याच्यातून पाप पुण्य निर्माण होतं. आपण जे उच्चार करतो त्याच्यातून पाप पुण्य निर्माण होतं. आपण जे करतो आचार त्याच्यातून पाप पुण्य निर्माण होतं. म्हणजे विचार, इच्छा, उच्चार आणि आचार या 4 द्वारे आपण पाप पुण्य निर्माण करत असतो. म्हणून तुम्ही निर्माते आहात. तुमचं जीवनाचं जे सिरियल आहे ना, त्या सिरियलचे निर्माते कोण आहात? तुम्ही आहात. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात